नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। सिडको लॉटरी 2024 मध्ये जे 26,000 घरांची जी लॉटरी निघालेली त्यामध्ये आता जे कन्फर्मेशन लेटर आहे ते प्रत्येक जे सिडको विजेते धारक आहेत त्यांना हे आता टप्प्याटप्प्याने येत आहे। यामध्ये बघा 2-3 दिवसापूर्वी जे सिडको लॉटरीमध्ये जे घराच्या किमती वाढलेल्या होत्या या वाढलेल्या किमती कमी करा याच्यासाठी जे मानवी साखळी उपोषण करण्यात आलेलं आहे, तर ते कुठे करण्यात आलं, कसं करण्यात आलं याची माहिती आपण आता पाहणार आहोत। चॅनलवर तुम्ही सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा म्हणजे येणारे सिडको लॉटरीचे लेटेस्ट नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू। जी बातमी आहे ती बातमी काय आहे याची माहिती आपण पाहणार आहोत, पण सर्वप्रथम मी तुम्हाला एक सांगतो की ज्यांना ज्या लोकेशनमध्ये जे 15 लोकेशन जे सिडकोनी या लॉटरीमध्ये काढलेले आहेत त्या लोकेशनमध्ये प्रत्येकांना घराच्या किमती हे वेगवेगळ्या आहे। सर्वात जास्त किंमत ही खारघर रेल्वे स्टेशन, त्यानंतर सर्वात कमी किंमत ही तळोजा आहे। तर तुम्ही तुमची कमेंटमध्ये सांगा, म्हणजे तुम्ही जास्त कमेंट करसाल तर तुमचा ही जी कमेंट आहे म्हणजे आपल्याला समजेल की या घराच्या किमती या ठिकाणी किती हव्या होत्या आणि किती झालेल्या आहेत। म्हणजे आपल्याला प्रत्येकाला म्हणजे एक आपण त्याच्यानंतर एक व्हिडिओ बनवू शकतो की बा ह्या सिडकोच्या किमती आहे आणि ह्या सामान्य माणसाच्या परवडणाऱ्या किमती आहे। जर तुम्ही चॅनलवरती जर तुम्ही कमेंट केली या व्हिडिओवरती तर आपल्याला प्रत्येकाचा अंदाज समजेल की या घराच्या किमती ह्या 25 लाख रुपये पाहिजे होत्या तर किती सिडकोनी किती ठेवलेल्या आहेत। अशा वेगवेगळ्या जे आपले प्रश्न निर्माण होतील ते तुम्ही कमेंटमध्ये विचारा, आपण त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवू। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुम्हाला याचे पैसे लागत नाही। तर चला आपण आता जे आपण व्हिडिओ जी दैनिक लोकसत्ता आज दिनांक 27 मार्चला जी बातमी आलेली आहे ते आपण आता बातमी पाहणार आहोत। तर चला बघा, ही आलेली बातमी आहे। बघा साईडला, सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध व्हावी यासाठी नवी मुंबई शहरात सिडकोने सोडत काढली होती, परंतु या घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा झाल्याने आता सोडतधारक निराश झाले आहेत। घरांच्या वाढलेल्या किमतीविरोधात मनसेच्या नेतृत्वाखाली सोडतधारकांनी साखळी आंदोलन केले। सिडकोच्या घरांचे दर कमी झाल्यास पुढील आठवड्यात इंजेक्शन मोर्चा निघेल असा इशारा मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे म्हणजे यांनी दिलेला आहे। मंगळवारी येथे वाशी मानवी साखळी आंदोलन करण्यात आले। मोठ्या संख्येने सिडको सोडतधारक मानवी साखळी आंदोलनात सहभागी झाले। यावेळी सिडकोच्या प्रतिमेस लोखंडी साखळदंडाने बांधून प्रतिकात्मक निषेध करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अरेंजा कॉर्नर अशा पायी मोर्चा काढण्यात आला। विधानसभा निवडणुकीपूर्वी सिडको अध्यक्ष संजय सिरसाट सर यांनी आश्वासन दिले होते की घरांच्या किमती 20 ते 25% कमी होतील। या घोषणेने मंत्र्यांना विसर पडल्याने असे दिसत आहे। कुर्ल्यामध्ये म्हाडाचं जवळपास 500 चौरस फुटांचे घर 50 लाख रुपयांना देत असताना सिडकोने नवी मुंबईमध्ये 300 चौरस फुटांचे घर 80 लाख रुपयांना का देत आहे असा सवाल उपस्थित करत ही घोर फसवणूक आहे असा आरोप गजानन काळे सर यांनी सिडको प्रशासनावर केला आहे। पुढील निर्णयापर्यंत सिडकोचे पैसे भरण्याची प्रक्रिया थांबवावी अशी मागणी सुद्धा काळे साहेबांनी केलेली आहे। आणि या मोर्चामध्ये ज्या घोषणा देण्यात आलेल्या त्या घोषणा पण त्यांनी या दैनिक लोकसत्तामध्ये आलेल्या आहेत। त्या कोणत्या घोषणा होत्या ते पण आपण पाहणार आहोत। कमी करा, कमी करा, सिडकोच्या घरांच्या किमती कमी करा, ही घोषणा झाली। त्यानंतर माझ्या पसंतीचे सिडको घर जाहिरात केली दुनियाभर। तुम्ही म्हणता नवी मुंबईचे प्रवेशद्वार किंमत पाहून झाले सर्व गगनार। स्वस्त घरांची दाखवली आशा, किंमत वाढून केली निराशा। अशा घोषणांचे फलक हातांमध्ये घरात महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक भर उन्हात आंदोलनामध्ये सहभागी झाले। बघा, या घरांच्या किमती कमी करण्यासाठी जे सिडको जे लॉटरी विजेते आहेत यांनी हे साखळी उपोषण करण्यात आलेलं होतं। आता घराच्या किमती कमी होतील की नाही होतील, आता या म्हणजे या बाबीकडे सर्वांचं आता लक्ष लागलेलं आहे। तुम्हाला जर काही वाटत असेल या कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करा किंवा घरांच्या किमती कमी झाल्या पाहिजे आता सध्या किती आहे, असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।